कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये तो फकस्त सुरुवात है। तुम्ही कुठला बी डॉक्टर बोलवा नाही तर एखादा बाबा बोलवा, मी रुपालीला तशी ठेवणार म्हणजे ठेवणारच। नावाची हाय मनी आणि अख्ख्या कदमांना 5 पिया पाणी। दोघेही ऐकायला तयार नाहीयेत, म्हणजे सुजय भाऊजी आणि अर्जुन। अर्जुनला असं वाटतंय सुजयला जर का बाहेर काढलं तर तो बाहेर आल्यानंतर काहीतरी दंगा घालेल आणि ते माझ्या बाळासाठी। नाही म्हणतोय ते खरंच आहे, पण एवढं आता पिऊताईचं कारणही समोर घेतलंच की पिऊताईसाठी म्हटले सुजय भाऊजींना जरा बाहेर काढ, पण तो पिऊताईला जाऊन समजवायला गेला आणि मग दोघेही जण माझ्याकडे आले आणि म्हटले की सुजयला काही दिवस आतच राहू देत। झालं आता, म्हणजे अर्जुन ऐकणारच नाही। तेच तर आज सकाळी सुजय भाऊजींना पण भेटून आले। काय हो, तू काय बोललीस का त्याच्याशी, तुला माहिती आहे म्हणून? नाही हो सरकार, बोलू नकोस त्याला, त्याच्या पोटात काही राहत नाही। फाटदिशी त्या संकल्पला बोलेल तो। आणि मग काय अर्जुन मध्ये आणि माझ्यामध्ये भांडण लावायला सुद्धा काय? नाही नाही, तुर्तास आपल्यात भांडणं नकोत। अप्पे, तुझ्यात आणि अर्जात भांडणं नसतील ना तर आपण कुठल्याही गोष्टीचा सामना करू शकतो। अहो सरकार, पण आता काय करायचं? सुजय भाऊजी पण अडून बसलेत। आज सकाळी म्हणत होते मला प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा हवाय। बघितलं ना कसा आडमोठेपणा करतोय तो। मी सुजा, स्वप्नील आणि अर्जुन अशा 3 हिस्से करणार होतो प्रॉपर्टीचे। सरकार जाऊ द्या ना, असे अर्जुन तुम्हाला कधीच हे नाही बोलणार। नाही, त्याच्या बापाच्या बाबतीत मी जी चूक केली ना ती मला परत होऊ द्यायची नाही। हो सरकार, पण अर्जुनला प्रॉपर्टी मधला समान हिस्सा दिला तर त्याची आई नाही ना परत येणार। अप्पे, हो सरकार, पण तुम्ही त्याच भावनेने करताय ना। हा पण जाऊ द्या ना, नको त्यावर आता परत बोलायला। आणि अर्जुन जरी नाही बोलला तरी सुद्धा आम्ही वाटणीचा विषय घरात काढला की लगी वादाला तोंड फुटणार आहे। ती मनी काही गप बसणाऱ्यातली नाहीये। मग आता दुसरा कुठला पर्याय आपल्याकडे, तो शोधला पाहिजे ना। नाही तर मग सुजय भाऊजी अर्जुनला सगळं सांगून मोकळे होतील। थोड्या पैशाचा विचार करून पाप करून बसलो, त्याची फळं अशी चुकवावी लागतील असं कधी वाटलं नव्हतं। सरकार, आता त्या गोष्टीचा विचार नका करत बसू। सुजय भाऊजी अर्जुनला हे सगळं कसं नाही सांगणार ह्याची काळजी घेऊया आपण। बरोबर बोलतीयस तू, मी बोलून बघतो तसं वकिलांशी। तुम्हाला काय करायचं ते लवकरात लवकर करा। तुम्ही जी काय अपर्णा मॅमची काळजी घेताय ह्या दिवसांमध्ये ना, अशीच काळजी प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोची घ्यायला हवी। आता तो तर कर्तव्याचा भाग झाला खरं तर, पण हा हे आपल्या हिरकणी योजनेचं काम कसं काय चालू आहे? अगदी उत्तम काम उत्तम चाललंय। मग अपर्णा मॅडमला जरा आराम करायला सांगू का? सरकार इकडं परत, अरे नक्की चाललंय काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।